आमच्याकडे 10 दिवस गणपती बाप्पा असतात. रोज वेगवेगळा प्रसाद, रोज वेगवेगळे मोदक. मग आज काय मोदक करायचा हा जर प्रश्न मला पडला ना, तर मी म्हटलं चला आज काहीतरी ट्राय करूया. तर मी आज हे पनीरचे मोदक तयार केले आहे. हे फक्त पनीरचे नाहीये, याला स्टफिंग पण आहे म्हणजे आतमध्ये स्टफ केलेला आहे. सुरुवातीला थोडी भीती वाटली, की जमणार की नाही. पण अगदी सुंदर सुबक आपले हे मोदक तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता. आणि इतके सुंदर जरी असले ना, तरीही खायला चविष्ट आहेच आणि करायला अगदी सोपी आहे. खूप सुंदर सुबक आपल्याला मोदक तयार करायचे आहे, पण त्याला खूप वेळ लागणार असेल, तर हे काही चालणार नाही. कारण आपल्याकडे गणपती बाप्पा असतात, त्यांची तयारी असते, आरती असते आणि यामध्ये प्रसाद करायला थोडासा कमी वेळ आपल्याकडे असतो. तर या कमी वेळातच हे आपले हे सुंदर आणि खूप चविष्ट असे मोदक तयार होतात. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजच्या आपल्या या इन्स्टंट पटकन होणाऱ्या शाही पनीर मोदकला सुरुवात करूया. तर त्यासाठी सगळ्यात आधी आपण पनीर तयार करू. तर आज मी इथे घरी पनीर तयार करणार आहे. कारण सध्या सणासुदीचे दिवस आहे. बाहेर खवा किंवा पनीर हे कसं मिळतं काय माहिती नाही. कारण डिमांड भरपूर असते. त्याच्यामुळे जर घरी करता येत असेल तर घरीच करा. नाही शक्य असेल तर बाहेरून पनीर आणलं तरीही चालेल. तर मी इथे 1 लिटर हे दूध घेतलेलं आहे आणि याला आपल्याला फाडून घ्यायचं आहे आणि याचं पनीर तयार करून घ्यायचं आहे. तर मी एका वाटीमध्ये अ, थोडंसं पाणी घेतलं म्हणजे पाव कप वगैरे पाणी असेल आणि यामध्ये अर्धा चमचा लिंबू सत्व घातलेलं आहे. हे छान मिक्स करायचं आणि या पाण्याने हे दूध फाडून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही व्हिनेगरचा पण वापर करू शकता, लिंबाचा वापर करू शकता. तुम्ही ज्या पद्धतीने दूध फाडता त्याच पद्धतीने हे दूध फाडून घ्यायचं. हे जे व्हिनेगरचं पाणी म्हणा किंवा लिंबू सत्वाचं पाणी असेल ना, तर ते थोडं-थोडं घालायचं. एकदाच पूर्ण घातल्याने लगेचच दूध फाडलं जात नाही. थोडं-थोडं घालायचं, मिक्स करायचं आणि हे बघा या पद्धतीने आता आपलं हे दूध छान फाटून झालेलं आहे. एकदा दूध फाडलं ना, म्हणजे फाटलं ना, की त्यानंतर त्याला गॅस बंद बंद करायचा. त्याला परत उकळवायचा नाही. नाहीतर हा जो छेना असतो किंवा हे जे पनीर असतं ना, ते हार्ड होतं. बस थोडंसं आपल्याला इथे एक उकळी आली, की किंवा दूध पूर्ण फाटलं, की गॅस बंद करायचा आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचं. तर मी इथे एका जाळीवरती एक कापड टाकला आणि यावरती हे छेना यावरती टाकला आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलं. कारण आपण हे जे लिंबाचं रस किंवा व्हिनेगर घालतो, तर हे आंबट असतं. तर ते आंबट चव आपल्या या पनीरला येऊ नये म्हणून. आणि याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. 2 ते 3 वेळा मी धुवून घेतलं आणि यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं. यावरती मी एक खलबत्ता किंवा जाड वस्तू ठेवली आणि ती एक अर्धा तास आपण याला बाजूला ठेवू, म्हणजे यातलं सगळं पाणी निघून जाईल. तर हे बघा, यातलं सगळं पाणी निघालेलं आहे. पण 20 ते 25 मिनिटं मी बाजूला ठेवलं. खूप म्हणजे ड्राय करायचं नाही, पण अ, पाणी अजिबात राहायला नको. हे बघा, इथे अर्धा तास झालेला आहे आणि यातलं सगळं पाणी निघालेलं आहे. तुम्ही बघू शकता असं दाणेदार हा आपला छेना किंवा पनीर तयार झालेला आहे. आता हे असं घट्ट असतं म्हणजे पनीर तयार झालेलं आहे. आता याला फोडून घेऊ आणि याला छान मॅश करू. जसं आपण रसमलाई किंवा रसगुल्ल्यासाठी कसं मळतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे. आता ही जी प्रोसेस आहे ती पूर्ण एक्स्ट्रा आहे. जर तुम्ही पनीर विकत आणलं बाजारातून, तर आता हे पनीर या पद्धतीने करायचं, जे तुम्ही आणलेलं आहे आणि या पद्धतीने याला असं मॅश करायचं. तर हे बघा, थोडंसं हे सॉफ्ट झालेलं आहे. आता यामध्ये आपण पिठी साखर घालू. तर मी यामध्ये पाव कप पिठी साखर घातली आणि पिठी साखर जेव्हा मी साखर बारीक करत होती, त्यामध्येच वेलची पावडर पण म्हणजे वेलची पण तेव्हाच वाटून घेतली. तर जर तसं नसेल, तर मग वरून वेलची पावडर, पाव चमचा वेलची पावडर पण तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. आता हे सगळं छान मिक्स करायचं आणि परत असं मळायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटं आपण याला छान मळून घेऊ. यामधून तूप नको सुटायला, पण हे थोडंसं सॉफ्ट झालं पाहिजे किंवा छान असं एकजीव झालं पाहिजे. असे दाणे दिसले नाही पाहिजे. तोपर्यंत आपल्याला हे असं मळून घ्यायचं आहे. आता मी इथे थोड्या दुधामध्ये मी इथे केशरच्या काड्या घातल्या आणि हे थोड्या वेळ असंच ठेवलेलं होतं. तर हे बघा असं थोडंसं पिवळसर आपलं हे दूध तयार झालेलं आहे. हे दूध थोडं-थोडं घालू. 1 चमचा, 2 चमचे असं घालत-घालत या पद्धतीने मळून घ्यायचं आहे. तर मी इथे टोटल 3 चमचे आपले छोटे चमचे असतात ना, त्या चमच्याने 3 चमचे इतकं हे दूध घातलं आणि परत असं छान मळून घेतलं. तर हे बघा असा गोळा तयार करून
झालेला पाहिजे. म्हणजे जर आपला असा गोळा तयार झाला ना, की त्याचे आपले मोदक अगदी परफेक्ट होतात. हे बघा, अगदी परफेक्ट गोळा आपला तयार झालेला आहे. आता आपण हा बाजूला ठेवू आणि या मोदकामध्ये भरण्यासाठी एक मस्त असं सारण तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे या बोलमध्ये 3 टेबलस्पून इतकं गुलकंद घेतलं. 2 टेबलस्पून इतकं यामध्ये खोबरं कीस घालायचं आहे आणि याचं जे प्रमाण आहे ना, ते कमी जास्त करू शकता. खूप खोबरं कीस आवडत असेल तर तुम्ही तसं घाला किंवा गुलकंद जास्त आवडत असेल तर गुलकंद जास्त घाला. पण गुलकंद जास्त राहिला ना, तर मग त्या मोदकाला अजून जास्त चव येते. म्हणून गुलकंद जास्त घाला आणि खोबरं कीस कमी घाला. तर आता इथे मी 3 टेबलस्पून गुलकंद घेतलं ना, त्याला 1 ते 1.5 चमचे इतकं आपल्याला खोबरं कीस घालायचं आहे आणि त्यानंतर मी 3-4 काजू आणि 3-4 बदाम अगदी बारीक करून घेतले. ते पण यामध्ये घातलेले आहे आणि हे छान मिक्स करून घेऊ. तर आपलं हे शाही मोदकाचं सारण मस्त तयार झालेलं आहे. इतकं अप्रतिम लागतं ना, जेव्हा हे 2 कॉम्बिनेशनमध्ये आपण म्हणजे हा मोदक पूर्ण तोंडात घातला, की छान अशी गोडसर चव आणि त्यानंतर पनीरची चव, दुधाची चव खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा. तर आता आपण मोदक करायला घेऊ. माझ्याकडे हा साचा आहे. आता या साच्याला तूप वगैरे लावायची गरज नाहीये, पण तुम्हाला असं वाटत असेल तर सुरुवातीला 1-2 मोदकांसाठी थोडंसं बाहेरून तूप लावून घ्या, म्हणजे पटकन हे मोदक निघेल. तर हे बघा, आता या पद्धतीने आपण हे जे दुधाचं किंवा पनीरचं जे कव्हरिंग तयार करून घेतलं होतं, तर ते यामध्ये घालू. याला या पद्धतीने असा शेप देऊ आणि थोडं बंद करून यामध्ये एक कॅव्हिटी तयार करून घेऊ आणि आता इथे जी जागा आहे ना, यामध्ये जे आपण गुलकंदाचं सारण तयार करून घेतलं होतं, त्याची एक छोटीशी गोळी तयार करून घेऊ किंवा असा लांबसर आकार करून घ्यायचा आणि तो यामध्ये भरायचा. तर हे बघा या पद्धतीने आणि बस आपलं हे जे सारण आहे, हे थोडंसंच भरायचं, जास्त नाही भरायचं आणि याला बंद करून घ्यायचं. तर हे बघा, दिसतं ना सुंदर आणि अगदी अलगद हाताने हे काढून घ्यायचं. तर हे बघा, किती सुंदर आपला हा मोदक तयार झालेला आहे. तर याच पद्धतीने मी सगळे मोदक तयार करून घेते आणि इतक्या प्रमाणामध्ये 11 मोदक तयार होतात. 1 लिटर आपण दूध घेतलं होतं, त्यामध्ये 11 मोदक तयार झालेले आहे. तर हे बघा, आपले हे सगळे मोदक तयार झाले आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. आता वरून मी थोडासा पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी याला डेकोरेट करून घेते किंवा जेव्हा तुम्ही मोदक तयार करताना तर तेव्हा साच्याला पण थोडेसे पिस्त्याचे काप आणि थोडंसं गुलाबाच्या पाकळ्या लावल्या तरीही चालेल. तर हे बघा, आपले सुंदर, सुबक आणि चवीला पण अप्रतिम असे हे इन्स्टंट मोदक तयार झालेले आहे. तर आपले हे शाही पनीर मोदक कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी अगदी सोपी आहे, पटकन होणारी आहे. तर एकदा नक्की ट्राय करा. गणपती बाप्पा आपल्याकडे आत्ता विराजमान आहे. तोपर्यंत ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, व्हिडिओला हाईप करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.